हॅलो फ्रेंड्स तुम्हाला जर गोड खाऊन कंटाळा आला असेल आणि काहीतरी झणझणीत आणि चरचरीत जर खायची इच्छा झाली असेल, इवन आजच्या रेसिपीमुळे तुम्ही एक भाकरीऐवजी 2 भाकरी नक्कीच खाल याची गॅरंटी मी देते. कारण आजची रेसिपी आहेच अशी झणझणीत आणि चरचरीत अशी. तर आजची रेसिपी आहे कोल्हापुरी हिरव्या मिरचीचा ठेचा म्हणजेच खरडा. कोल्हापूरमध्ये याला खरडा असं म्हणतात. चला तर मग पाहूया कोल्हापुरी हिरव्या मिरचीचा ठेचा. या ठिकाणी मी स्वच्छ धुवून 100 ग्राम हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, कोथिंबीर घेतलेली आहे, चवीनुसार मीठ, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि 1 टीस्पून जिरे या ठिकाणी मी घेतलेले आहेत. या ज्या हिरव्या मिरच्या आहेत त्या स्वच्छ धुवून कॉटनच्या कपड्यामध्ये पुसून घेतलेल्या आहेत. आता आपण या सर्व मिरच्यांची देठं काढून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता या सर्व मिरच्यांची आपण देठं काढून घेणार आहोत आणि देठं काढल्यानंतर एका मिरचीचे 2 तुकडे आपण करणार आहोत आणि अशा प्रकारे सर्व मिरच्यांचे आपण तुकडे करून घेणार आहोत की जेणेकरून आपल्याला भाजताना त्या मिरच्या इझी जाईल. सर्व मिरच्यांचे 2 तुकडे या पद्धतीनं सर्व मिरच्या आपण कट करून घेतलेल्या आहेत. 2 तुकड्यांमध्ये सर्व मिरच्या ह्या कट केलेल्या आहेत आणि त्यामागे हे रिझन आहे. कट केल्यामुळे मिरच्या ज्या आहेत त्या लवकर भाजल्या जातात आणि त्या छानपैकी रोस्ट होतात आणि म्हणून सर्व मिरच्या मी या 2 तुकड्यांमध्ये कट करून घेतलेल्या आहेत. आता या आपण छानपैकी रोस्ट करून घेऊयात. मिरच्या भाजण्यासाठी या ठिकाणी मी मीडियम फ्लेमवरती लोखंडी तवा ठेवलेला आहे. आता या मिरच्या आपण तव्यामध्ये घालून छानपैकी असं भाजून घेणार आहोत. भाजताना आपण या ठिकाणी तेलाचा अजिबात वापर करणार नाही. तेल न घालता आपण या मिरच्या भाजून घेणार आहोत मीडियम फ्लेमवरती. आणि त्याचंही एक रिझन आहे. जर तुम्ही तेल घातलात तर मिरच्या या उडण्याची शक्यता असते. मिरच्यातल्या ज्या बिया आहेत त्या उडतात आणि त्याच्यामुळे मिरच्या भाजत असताना इथे मी अजिबात तेलाचा वापर केलेला नाही. तुम्ही पाहू शकता बिना तेलाचा वापर करता ही मिरच्या खूप छान अशा भाजलेल्या आहेत. आता मिरच्या भाजलेल्या आहेत. आता आपण इथे 1 टेबलस्पून तेल घालणार आहोत. तेल घातल्यानंतर या तेलामध्ये आपण 1 चमचा जिरे घालणार आहोत. जिऱ्यांमुळे हा ठेचा पचायला हलका होतो. त्याचप्रमाणे 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आपण घालणार आहोत आणि आता हे सर्व आपण तेलावरती छान परतून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता फ्रेंड्स किती मस्त रोस्ट झालेल्या आपल्या मिरच्या. तेलाचा वापर न करता आपण त्या भाजून घेतलेल्या आहेत आणि नंतर तेल घातलेलं आहे. तुम्ही पाहू शकता फ्रेंड्स छान मस्त तशा मिरच्या या भाजलेल्या आहेत, रोस्ट झालेल्या आहेत. लसूणही गोल्डन ब्राऊन कलरवरती मस्त रोस्ट झालेला आहे. आता याच्यावरती आपण स्वच्छ धुतलेली बारीक चिरलेली कोथिंबीर आपण ॲड करणार आहोत. कोथिंबीर ही थंड असते. इव्हन आपल्या ठेच्याची चव ही कोथिंबीर वाढवते. इव्हन दुसऱ्या दिवशीसुद्धा आपल्याला हा ठेचा खाल्ल्यामुळे कुठलाही त्रास होत नाही. त्याचप्रमाणे चवीनुसार इथं मी मीठ ॲड करते आणि परत पुन्हा हे सर्व इन्ग्रेडियंट्स मी परतवून घेते. आपल्या ज्या मिरच्या आहेत त्या मस्त रोस्ट झालेल्या आहेत. इव्हन मग मिरच्यांचा जो कलर आहे तो बदललेला आहे. मिरच्यांवरती गोल्डन ब्राऊन कलरवरती स्पॉट आलेले आहेत. त्याचप्रमाणे ह्या मिरच्या ज्या आहेत त्या सुरुवातीला आपण विदाऊट ऑइलच्या आपण रोस्ट केलेल्या आहेत आणि नंतर आपण तेल काय केलेलं आहे इन्क्लूड केलेलं आहे. तरीसुद्धा मिरच्या ह्या छान मस्त भाजलेल्या आहेत. आता आपण भाजलेल्या मिरच्या ज्या आहेत त्या आपण दगडी खलबत्त्यामध्ये घेणार आहोत आणि छानपैकी अशा ठेचणार आहोत. तेव्हाच त्याला आपण ठेचा म्हणतो. त्या छान अशा ठेचल्या जातात दगडी खलबत्त्यावर. मस्तच आपल्या मिरच्या भाजलेल्या आहेत. आता या ठिकाणी मी एक दगडी खलबत्ता घेतलेला आहे. आता या खलबत्त्यामध्ये आपण मिरच्या ज्या आहेत त्या ठेचणार आहोत, त्या बारीक करणार आहोत. इवन या ठिकाणी तुम्ही ग्राइंडरचा वापर केला तरीसुद्धा
चालणार आहे, पण खलबत्त्यामध्ये ठेचलेल्या ज्या काही मिरच्या आहेत किंवा जो ठेचा तयार होतो त्याची चव काही वेगळीच असते. एकदम भारी आणि मस्तच आपला ठेचा हा खलबत्त्यामध्ये होतो. तुम्ही पाहू शकता फ्रेंड्स, या मिरच्या ज्या आहेत त्या किती छान रोस्ट झालेल्या आहेत आणि या खलबत्त्यामध्ये ठेचल्यानंतर तर त्याची चव जी आहे ती एकदम भारी होते. तुम्ही नक्कीच खलबत्त्यामध्ये मिरच्या या ठेचून घ्या आणि त्या मस्त ठेचल्या जातात, कारण गरम असताना मिरच्या या लगेच ठेचल्या जातात. इवन त्या बारीक होतात. तुम्ही पाहू शकता छान आता मस्त अशा आपल्या मिरच्या या ठेचल्या जात आहेत. खलबत्त्यामध्ये मिरच्या ठेचल्यानंतर त्याची जी चव लागते ती एकदम भन्नाट लागते. तुम्ही या ठिकाणी मिक्सरमध्ये सुद्धा या मिरच्या बारीक करून घेऊ शकता, पण खलबत्त्यातली जी चव आहे ती एक वेगळीच असते. तुम्ही पाहू शकता मस्तच. बघा फ्रेंड्स, पहा आपला ठेचा किती मस्त झालेला आहे. या ठेच्याची चव काय वेगळीच. तुम्ही पाहू शकता फ्रेंड्स. आता हा जो ठेचा आहे हा ठेचा तुम्ही पराठ्याबरोबर खाऊ शकता, थालीपीठाबरोबर खाऊ शकता, इवन चपातीबरोबर खाऊ शकता आणि बरोबर जर दही असेल तर वा, काय मस्तच कॉम्बिनेशन होतं या ठेच्याचं. असा हा आपला कोल्हापुरी झणझणीत चरचरीत असा ठेचा बनून तयार आहे. आता हा जो ठेचा आहे तो आपण मस्तपैकी ज्वारीच्या भाकरीबरोबर सर्व करणार आहोत. झणझणीत चरचरीत हिरव्या मिरचीचा ठेचा म्हणजेच कोल्हापुरी भाषेत खरडा, त्याच्याबरोबर ज्वारीची भाकरी आणि बरोबर कांदा आणि दही. वा, काय मस्त कॉम्बिनेशन आहे. फ्रेंड्स, तुम्ही सुद्धा नक्कीच असा ठेचा ट्राय करा. हा ठेचा तुमच्या जिभेची चव तर वाढवेलच, इवन तुम्हाला भाजी आणि लोणचं याचा सुद्धा विसर पडेल. इवन तुम्ही एकऐवजी नक्कीच 2 भाकरी खाल आणि असा हा आपला झणझणीत चरचरीत हिरव्या मिरचीचा ठेचा तुम्ही नक्कीच ट्राय करा. फ्रेंड्स, माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हा ठेचा बनवण्यासाठी 10 ते 15 मिनिटं लागतात. असा झणझणीत चरचरीत कोल्हापुरी ठेचा तुम्ही नक्की फ्रेंड्स ट्राय करा. थँक्यू.